आज हिंजवडी परिसरामध्ये जे एम्प्लॉय म्हणून काम करतात किंवा हिंजवडी परिसरामध्ये जे IT कंपनी काम करतात त्यांचे डायरेक्टर्स असतील किंवा हिंजवडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यामधले काही नागरिकांची फेडरेशन असतील, अशा सगळ्यांचं मिळून एक कॉमन बैठक आज मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। काही प्रश्न तिथले होते, जसं आता तुम्ही विचारलं, रस्त्याचे प्रश्न, ट्रॅफिकची समस्या असेल, पाण्याचे असेल, लाईटचे असेल किंवा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचे असेल, त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो असेल, त्याच्यामध्ये संदर्भामध्ये जे काही प्रश्न तिथल्या ITNचे होते, तिथल्या नागरिकांचे होते, राहणाऱ्या लोकांचे होते किंवा जे ट्रॅव्हलिंग करणारे काही एम्प्लॉईज होते जे काम तिथं करतात पण राहायला पुण्यामध्ये आहेत, मग या पूर्णपणे PMRD रिजनमध्ये PCMC आणि पुण्यामध्ये या काही ट्रॅफिकच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भातली याची बैठक होती। आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना एक टीम म्हणजे सगळे जे काही विभाग याच्यामध्ये येतात, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगरपालिका, PMRD, MIDC या सगळ्यांचा मिळून एक वन विंडो आपण असं जो बोलतो, एक खिडकी योजना, तशा प्रकारचा एक व्यक्ती याच्यावर अपॉइंट करून त्याच्यामधल्या या काही ज्या पण काही समस्या आहेत त्या सोडवण्यासंदर्भामध्ये 1 वर्षाच्यामध्ये म्हणजे आज या वर्षीचा पाऊस आपण पाहिला, या वर्षीचा पावसाचे जे काही आपल्याला त्रास झाला किंवा रस्त्याच्या ट्रॅफिकचा त्रास झाला त्या संदर्भामध्ये एक टीम हे करून येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी एक चांगली चर्चा या ठिकाणी झाली। आणि विशेषतः हे जे लोक आहेत ज्यांना हिंजवडी, पुणे रिजन हा जो PMRDचा एरिया आहे, या इथं राहणारे जे काही लोक आहेत जे कामासाठी इथं आले त्यांना कशा प्रकारे सफर करावं लागतं हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि याच लोकांनी एक अहवाल तयार केला आहे, याच सगळे जे आता आमच्या बाजूला उभे आहेत ते सगळ्या लोकांनी एक अहवाल तयार केला आहे। त्यांनी प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमवरचं उत्तर, त्याच्यावरचा मार्ग हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले। आणि त्या अनुषंगानं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी योग्य असा निर्णय घेऊन PMRD या सगळ्या ज्या पण काही बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या पण बाकीच्या संस्था आहेत त्या सगळ्यांचा मिळून एकच PMRD याच्यावर लक्ष देईल आणि एकच संस्था याच्यावर काम केल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम दूर होतील, अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली। आणि काही सूचना शंकर जगताप असतील, शंकर मांडेकर असतील, स्वतः अजितदादा असतील, या सगळ्यांनी ज्या काही त्या ठिकाणी सूचना केल्या त्या सगळ्या सूचना इथं सगळे IAS ऑफिसर होते, सगळे विभागाचे आयुक्त होते, त्यामुळे त्या सगळ्यांनी याच्यावर निर्णय घेण्यासंदर्भातला म्हणजे प्रॉपर त्याच्यावर काम करण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचे याच्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी झाले। त्यामुळे आज सगळ्या ITNचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू कसे म्हणजे त्याचा मार्ग निघेल याच्या संदर्भातली ती मिटिंग PMRD चंद्रकांत फुलकुंडवर साहेब हे जे डिव्हिजनल कमिशनर आहेत याचा एकच याच्यावर पूर्ण कंट्रोल एकच ते करतील। हो, हे सगळ्या याच्यात मी सांगतो ना, जे पण कनेक्टिव्हिटी आहेत या हिंजवडीला येणाऱ्या ज्या म्हणजे बाहेरच्या जे काय ॲक्सेस आहे, अप्रोच आहे, ते सगळे अप्रोच जे रस्ते कनेक्ट करणार आहेत त्या सगळ्यांसंदर्भात तिथे चर्चा झाली आणि त्याच्यावर टाईम बाउंड असे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांनी दिले। नाही, प्रत्येक कामाला वेगवेगळा हे दिलेलं आहे, कन्सल्टंट पासून तर फार तुमच्या वर्क ऑर्डरपासून काम जॉईन होतं, प्रत्येक याला एक टाइम लिमिट दिलेलं आहे। अनधिकृत बांधकामांचा मोठा सुळसुळाट सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहे। आता सध्या फक्त हा विषय जो आहे हे सगळे त्याच्यासाठी आलेले आहे। तुमचा जो मुद्दा आहे त्यासाठी आम्ही परत येऊ दोघं। आता जो आमचा जो मुद्दा आहे, जो मध्यंतरी पावसामुळं IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजपासून तर तिथं राहणाऱ्या लोकांपर्यंत त्यांना जो त्रास झाला तो त्रास कसा दूर करता येईल याच्यासाठी मी मीटिंग होती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।